जयसिंगपूर यात्रा समितीवर गुन्हा दाखल करा, विरोधी नगरसेवकांची मागणी. जयसिंगपूर येथील श्री सिद्धेश्वर देवालय यात्रेमध्ये बेकायदेशीरपणे पाळणे आणि स्टॉलची उभारणी करून शासकीय महसुलाचे नुकसान केल्याचा गंभीर आरोप विरोधी नगरसेवकांनी केला आहे. या प्रकरणी यात्रा समितीवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी बुधवारी 18 मार्च रोजी नगरसेवकांचे शिष्टमंडळ जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. शहरात यात्रेच्या निमित्ताने मोठमोठे पाळणे उभारण्याची तयारी सुरू आहे. यासाठी मंदिर ट्रस्टने पाळणा चालकांकडून मोठ्या रकमा घेतल्याचे खुद्द ट्रस्टच्या अध्यक्षांनी कबूल केले आहे. मात्र नियमानुसार यासाठी कोणतीही टेंडर प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रमुख नागरिक किंवा शासकीय अधिकाऱ्यांना विश्वासात न घेता हे एकतर्फी निर्णय घेतल्याचे निवेदनात म्हटले आहे. नगरपालिकेची जागा, पण यात्रेमध्ये स्टॉल उभारण्यासाठी वापरण्यात येणारी जागा नगरपालिकेच्या मालकीची आहे. असे असतानाही पालिकेकडून कोणतीही परवानगी घेतलेली नाही किंवा कोणतेही शुल्क जमा केलेले नाही. शासकीय विभागांची परवानगी न घेताच मनोरंजन साधने उभी केली जात असल्याने सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा किंवा अत्यावश्यक सेवांची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. प्रशासनाचे संगनमत करून हे बेकायदेशीर कृत्य सुरू असल्याचा आरोप करत या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे. जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल करावेत, आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी आणि बेकायदेशीर पाळणे व स्टॉल तातडीने हटवावेत, अशा मागण्यांचे लेखी निवेदन जयसिंगपूर पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे. या निवेदनावर नगरसेवक संतोष जाधव, पंकज गुरव, संजय पाटील कोथळीकर, गुंडप्पा पवार, रंगराव पवार आणि अनिता कोळेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. महान कार्य न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर.